नमस्कार, मी चेतन कोणकर. तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमची खास नवीन रेसिपी दाखवणार आहे, कुरकुरीत कांदा भजी. तर कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. कांदा भजी बोलला तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी तर नक्कीच येणार आहे. पण हे जे मी तुम्हाला आजची जी प्रक्रिया दाखवणार आहे, जी पद्धत दाखवणार आहे, ते तुम्ही ट्राय करून बघा. तर तुम्ही हॉटेलची कांदा भजी खायचं पण विसरून जाल. तर सुरू करूया आपली कांदा भजीची नवीन रेसिपी. तर हे घेतलेले आहेत 4 ते 5 मोठे कांदे. चांगले त्यांचे कापून घेतलेले आहेत. त्यांना 1 चम्मच मीठ घेतलेला आहे. जिरेपूड, धनेपूड घेतलेली आहे. ही हळद आहे. 3 ते 4 मिरच्या. हा आपला स्पेशल आगरी कोळी मसाला. तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. थोडंसं आपलं कोथिंबीर घेतलेली आहे. हे कांदे चांगले जराशे चुरून घ्यायचे तसे. मिरची टाकली आहे. मीठ चवीनुसार 1 चम्मच आहे. जिरेपूड, धनेपूड, आगरी कोळी मसाला आहे आपला, हळद. यांना चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे आपले जेवढे मसाले आहेत, जिरेपूड, धनेपूड, मिरची, हे आपले चांगली मिक्स करून घ्यायची. ही झटपट रेसिपीसाठी तुम्ही ट्राय करू शकता. घरी जर बसल्या बसल्या चहा सोबत पण ट्राय करू शकता. पाहुणे आले तरी ट्राय करू शकता. पण मी जशी पद्धत सांगितली तशी तुम्ही ट्राय कराल तर नक्की तुम्ही ही रेसिपी रोज रोज ट्राय करून बघाल. आपली कोथिंबीर टाकायची आहे. तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे आपलं बेसन अर्ध थोडंसं टाकून घ्यायचं आहे पहिले. परत यांना चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना थोडासा पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण कांदा पण आपला थोडासा पाणी सोडतो. तिथे तुम्हाला माहिती असेल कांदा कापल्यावर डोळ्याचे पण आपल्या पाणी निघतं. तसं इकडे पण तो कापल्यावर त्याला पाणी निघतंच. त्याच्यामुळे थोडासाच पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्स करून झालेलं आहे. कांदा भजी बोललं ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापावच्या नंतर कांदा भजी एवढा फेमस आहे. आणि कांदा भजी लवर्स पण भरपूर आहेत. तर ही रेसिपी तुम्ही घरात जेव्हा बनवून स्वतः घाल किंवा घरच्यांना घालाल किंवा पाहुण्यांना घालाल, 100% तुमचं नाव काढतीलच ना. विचारतील का बाबा कुठून शिकलास, तर नक्की तेव्हा माझा चॅनल त्यांना सजेस्ट करा. चला, हे चांगलं हे तर चांगलं हे झालेलं आहे. आपला मिश्रण पुरा मिक्स झालेला आहे. तर आता आपण याला मस्त काढलेल्या तेलात फ्राय करून घेऊया. गरम झालेलं आहे. आपण जरा ट्राय करून बघूया. हे आपले तुम्हाला जसं छोटे पाहिजे असेल तर छोटे टाका, जास्त कमी पाहिजे असेल तर कमी, जास्त पाहिजे असेल तर जास्त साईज ठेवा त्याची. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आपल्याला आता काही रोजची प्रॅक्टिस नाही आपल्याला, पण तरी आपण ट्राय करूया.
फटाफट सोडायचे, तेलामध्ये जेवढं सोडता येतील तेवढा. मस्त कुरकुरीत असं क्रिस्पी लाल लाल कलर येतोपर्यंत त्यांना चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राउनिश कलर येतोपर्यंत चांगलं त्यांना फ्राय करायचं. तेलाच उकळी जास्तच ठेवायची आहे, गॅस आपली कमी नाही ठेवायची आहे. असं 1-1 मिनिटांनी चांगलं त्यांना पलटी मारून घेत राहायची. तर तुम्ही बघू शकता आपले कुरकुरीत कांदा भजी रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. एकदम सुगंध एकदम मस्त सुटलेला आहे आणि त्याची टेस्ट आवाजावरनं तुम्ही समजू शकता. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी बनवल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की ही रेसिपी कशी झालेली. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.